बाळासाहेब आंबेडकरांचा आमच्या मागण्या मान्य करा, खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, खाली करा. मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार, मुर्दाबाद 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 मोदी सरकार, मुर्दाबाद. पुरवठा विभागाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. पुरवठा विभागाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बोलो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार जो देशामध्ये सिलेंडरविषयी भरमसाठ तुटवडा जाणवत आहे, त्याच्या संदर्भात आज आमचं राज्यस्तरीय आंदोलन. आज काय केलं इथं? आज आम्ही त्या अनुषंगाने ठेचा आणि भाकरी केलेली आहे. या गॅस तुटवड्याच्या टंचाईमध्ये सध्या नरेंद्र मोदी यांनी पूर्ण देशावर ही आपत्ती आणलेली आहे, पण त्यांना याची कुठलीच प्रकारची जाणीव नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांचं योग्य असं मुजरा मोदी जे संबोधन केलं आहे ते अतिशय योग्य आहे. पूर्ण राज्यामध्ये असं भयानक परिस्थिती असताना ते आसाममध्ये जाऊन जे नाचकाम करत आहेत त्याच्याबद्दल आमच्या महिला आघाडीकडून तीव्र निषेध आहे. तुम्हाला तुमचं देश सांभाळता येत नाही, तुमचे राज्य सांभाळता येत नाहीत, तुम्हाला इतर देशामध्ये जाऊन जे प्रात्यक्षिक करता येतात, नाचकाम करता येतात, त्याच्यावर कुठला तरी प्रतिबंध असावा. BJP सरकार जे नालायकपणाचा कहर करत आहे याचा पूर्ण भार ह्या देशावर पडत आहे. पूर्ण आर्थिक भार हा महिलांवर पडत आहे. आज जगणं मुश्किल झालं आहे. आज साध्या भाकरीसाठी लोक तरसत आहेत. शिक्षण आणि बाकीच्या गोष्टी तर लांब राहिल्या. याचा तीव्र निषेध या आज 6 एप्रिल रोजी आम्ही पूर्ण राज्यव्यापी आंदोलन करत आहोत. गुणवंत दगडू सोनवणे, राहायला आम्ही बारोट गल्ली धाराशिव या ठिकाणी राहतोय. आज माझं गॅस सिलेंडर मला 7 मार्चला मिळालं. त्याच्यानंतर वारंवार मी नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केला ऑनलाईन. नोंदणी झाली नाही, त्यांनी मला 2 तारीख दिली. 2 तारखेला मी गॅस नोंदणी केली. त्याच्यानंतर मला 3 तारखेला हे बिल मिळालेलं आहे, त्यांच्याकडून ऑनलाईन बिल आलेलं आहे. आणि पहिलं कसं असायचं की बिल झाल्याबरोबर त्याच दिवशी मला गॅस सिलेंडर मिळायचं. आज 3 दिवस झालं गॅस सिलेंडर, 4था दिवस आहे गॅस सिलेंडर मिळालेलं नाही. आणि हे शासन प्रशासन दोन्ही म्हणतात की सिलेंडरचा तुटवडा नाही, सिलेंडर ग्राहकासाठी घरगुती वापरासाठी सिलेंडरचा बिलकुल तुटवडा नाही, वेळेवर मिळते. परंतु कुठे गेले सिलेंडर? माझा आज 4 दिवस झालं सिलेंडर मला मिळत नाही. माझी पावती होऊन 3 तारखेला मला पावतीचा ऑनलाईन मेसेज आलेला आहे, तरीसुद्धा अद्याप मला सिलेंडर मिळालेलं नाही. मग याच्यामध्ये हे सिलेंडर गेलं कुठं? 4 दिवस झाला आज. म्हणजे हे सगळं थोतांड आहे. आणि हे काय राज्यकर्ते जे आहे, शासन करते, प्रशासन करते, हे सगळं खोटं बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. यासाठी मी या सरकारचा निषेध करतो. आणि आजच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जे वंचित बहुजन आघाडीचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये मी सहभाग माझा नोंदवतो. धन्यवाद. सिलेंडर नसल्यामुळे काय अडचण येत आहे तुम्हाला? याच्या अडचणीमुळे आज माझं गॅस सिलेंडर संपलेलं आहे. रॉकेल आलं म्हणतात, मला रॉकेल मिळत नाही. माझं पांढरं राशन कार्ड आहे, रॉकेल मिळत नाही. सरपण घ्यायला गेलं 10 रुपये किलो सरपण आहे. सरपण वाळलेलं नसतं, लाकडं ओली असतात. आज गॅस स्लॅबचं घर आहे, स्लॅबच्या घरात चूल कशी पेटवायची? यांच्या घरात चूल पेटते का? स्लॅबच्या घरात पेटवतात का हे चूल? माझ्या घरात चूल पेटवता येत नाही. आज खायची अडचण झालेली आहे. हॉटेलमध्ये आणायला गेलं म्हणजे मागणी केली हॉटेलमधून, तर हॉटेलवाले गॅसचा त्याच्यामध्ये दर लावतात. म्हणजे किती हे प्रत्येक गोष्टीकडून या सर्वसामान्य माणसाची गळचेपी चाललेली आहे, मुस्कटदाबी चालू आहे. म्हणून या सरकारचा पुन्हा मी निषेध करतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना आज व्यावसायिक गॅस ब्लॅकने घ्यावा लागतो. त्याचबरोबर घरगुती गॅस देखील ब्लॅकने
घेण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज गॅस बुक केल्यानंतर 25-25 दिवस वेटिंग आहे आणि याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. ज्या पद्धतीनं कोरोना काळामध्ये लोक लाईनमध्ये थांबत होते लस घेण्यासाठी, त्याच पद्धतीनं आज गॅस घेण्यासाठी लोक दिवस लाईनीमध्ये थांबत आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा आरोग्याची हानी होत आहे. आणि आपण जर पाहिलं तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणतंय की गॅसचा तुटवडा नाही आहे, सगळीकडे गॅस उपलब्ध आहे. पण आपण जर सगळीकडे पाहिलं तर आज 2-2 आठवडे झालं बुकिंग करून गॅस उपलब्ध होत नाही. त्यामुळे आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही चुलीवरती भाकरी आणि चटणी या ठिकाणी करून या शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा, केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करत आहोत.